राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात घट, पाण्याचे काटेकोर नियोजन करणे अत्यावश्यक। 7.32 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या राधानगरी धरणाने यंदा 100% भराव गाठला होता। मात्र एप्रिल महिन्यात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापर लक्षणीयरित्या वाढला असून धरणातील पाणीसाठ्यात घट होताना दिसत आहे। सध्या भोगावती नदीमार्गे पाण्याचा विसर्ग सुरू असून शेती सिंचनासाठी मागणीनुसार पाणी सोडले जात आहे। गतवर्षी 15 एप्रिल रोजी धरणातून 450 क्युसेकने विसर्ग सुरू होता, तर यंदा तो वाढवून 1000 क्युसेक करण्यात आला आहे। पाणी पातळीच्या तुलनेमध्ये ही घट स्पष्ट दिसून येत आहे। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। गतवर्षी याच दिवशी धरणाची पाणी पातळी 325.36 फूट होती, तर सध्या ती 322.40 फूट इतकी नोंदली गेली असून सुमारे 3 फुटांची घट झाली आहे। तसेच गतवर्षी धरण 58.33% भरलेले होते, तर यंदा हा आकडा 53.37% आला आहे। म्हणजेच पाणी साठ्यात जवळपास 5% घट झाली आहे। धरणात सध्या निम्म्याहून अधिक पाणीसाठा उपलब्ध असला तरी पुढील काळात वळीव पाऊस झाला नाही तर पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्याची गरज भासू शकते। त्यामुळे आगामी मान्सूनचा अंदाज लक्षात घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करणं अत्यावश्यक ठरणार आहे। केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।